पाऊस सुरू झाला की काही ना काही गरमागरम सगळ्यांनाच हवं असतं. तोंडात टाकायला चहा सोबत सकाळच्या अशा वातावरणात आज अगदी सकाळपासूनच रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे. वाढतोय, कमी होतो आहे, पण बंद काही झालेला नाहीये. तर सगळ्यांना असं गरमागरम खायचंच होतं. तर बघा, कालची उरलेली माझ्याजवळ कर्ड राईस होता किंवा उरलेला भात जरी असेल आहे, तर तुम्ही या पद्धतीने त्याचे पकोडे करू शकता. त्याला मी सगळं बारीक करून घेतलं. आता बघा कर्ड राईसमध्ये शेंगदाणे पण होते आणि चना डाळ पण टाकलेली होती. ते मी सगळंच इथे बारीक करून घेतलं. बाइंडिंग यायसाठी मी इथे तांदळाचं पीठ अंदाजे सुरुवातीला मी 4 स्पून टाकून घेतलं आहे. जर नंतर लागलं तर पुन्हा मी टाकून घेणार आहे. बघा, बारीक आता भरपूर प्रमाणात इथे कांदे चिरून घेतलेले आहे, बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, भरपूर प्रमाणात इथे कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर मी इथे ओवा हाताने थोडंसं चोळून असं घालून घेते आहे आणि इथे पांढरी तीळ पण मी लगेच घालून घेते आहे. इथे जर तुमच्याजवळ कलौंजी वगैरे असेल आहे तर ते पण तुम्ही घालून घेऊ शकता. मी इथे हळद, तिखट हे सगळं काहीही वापरत नाही आहे. मिरच्या मी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित फ्राय होऊन जातील आहे, त्यामुळे इथे तिखट पण खूप असं लागणार नाही. त्यामुळे मी इथे तिखट आणि हळद म्हणजे रंग जाईल आहे, त्यामुळे मी इथे ते प्रकार वापरलेले नाही आहे. अगदी पांढरेच पकोडे ठेवावे असे म्हणून मी तुम्हाला जर इथे तिखट वगैरे घालायचं आहे तर तुम्ही घालू शकता. थोडाफार बदल केला तर काहीही हरकत नाही आहे. बघा, चवीनुसार इथे मीठ घालून घेतलं होतं. थोडं कमी घातलेलं आहे कारण कर्ड राईसमध्ये मी मीठ घातलेलं होतं. त्यात दही सुद्धा होतं. जर तुमचा साधा भात जर तुम्ही इथे वापरत असाल आहे तर थोडंसं चवीला आंबूस असं लागावं म्हणून तुम्ही इथे दही पण घालून घेऊ शकता. व्यवस्थित छान इथे मी मिक्स करून घेते आहे. थोडंसं फेटल्यासारखंच मिक्स केलं आहे मी थोडंसं 1-2 मिनिटं आणि मग इथे हाताला पाणी घेऊन घेऊन आपल्याला पकोडे घालून घ्यायचे आहे. बघा, सगळं व्यवस्थित इथे खूप सैल असं नाही केलेलं आहे. व्यवस्थित पकोड्यांसाठी बाइंडिंग यावी. इथे मला 2 स्पून अजून तांदळाचं पीठ अजून लागलेलं होतं. मी ते घालून घेतलेलं आहे आणि लगेच साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि बघा हाताला पाणी लावायचं आणि असे पकोड्यांसारखे टाकत जायचं. इथे बघा, मी खूप तेल असं वापरत नाहीये. मला ते तळण्याचं तेल पुन्हा वापरायला आवडत नाही, म्हणून तुम्हाला जास्त तेलात तळायचं असेल तर तुम्ही ते पण तळून घेऊ शकता. हे सर्वस्वी तुमच्या आवडीवर आहे. थोडे सेट होऊ द्यायचे आणि लगेच परतवून घ्यायचे. छान खमंग खरपूस होतपर्यंत छान फ्राय करायचे आहे. वरून तर छान क्रिस्पी होतात आणि आतून थोडे मऊ असतात. त्यामुळे इथे बघा, छान रंग येऊ द्यायचा आहे आणि मग काढून घ्यायचं आहे. खूप असे लाल लाल नाही दिसत. तिखट हळद काहीच वापरलं नाहीये, त्यामुळे खूप असे लाल दिसत नाही. छान रंगावर तळल्या जातात. बघा, छान रंग येतो आहे. छान खमंग खरपूस असे तळून घ्यायचे आहे. उडदाच्या डाळीचे जसे पकोडे होतात ना, त्या प्रकारचे हे दिसत होते. बघा, छान असे क्रिस्पी तळून घेतलेले आहे. दुसरा फेर पण मी टाकून घेते आहे आणि असेच पूर्ण फेर मी काढून घेणार आहे. हाताला ओलं पाणी लावत जायचं. थोडासा हाताला ओलावा घ्यायचा, ते चिकटायला नको म्हणून, आणि असे टाकून घ्यायचे. सेट झाले की लगेच परतवून छान खमंग तळून घ्यायचे, म्हणजे खरपूस छान खमंग क्रिस्पी असे लागतील आहे आणि गरमागरमच इथे खा. बघा, आता पकोडे म्हटल्यावर मिरची तर लागतेच, त्यामुळे यासोबतच मिरची पण घालून घेतली आहे. मधातून कट करून घ्या. अख्खी मिरची घालू नका, ती छान तडतडेल आणि सगळं तेल उडेल, त्यामुळे मधातून काप करून घ्यायचा आणि ते सोबत तळून घ्यायची. बघा, छान क्रिस्पी असे मस्त झालेले होते. इथे आपलं अन्न पण वाया जात नाही आणि आपल्याला गरमागरम खायला पण होऊन जातं. छान मस्त झाले होते. बघा, वरून क्रिस्पी आणि आतून थोडेसे मऊ असे, पण खूप छान लागणारे आणि काहीतरी वेगळे असे लागणारे. बघा, छान
सॉस सोबत खा, दह्यासोबत खा, कशासोबतही